खरें सांगपाचें म्हणजे 2 दिसां पूर्वी हांवें म्हज्या कार्यकर्त्यांची एक मिटींग घेतलेली. तितून आम्ही एकामेकाचे विचार विनिमय मांडलेले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगलेले की 2 दिसां भितर आम्ही सांगता. त्याप्रमाणे आयज आम्ही आयज जाहीर केला की आम्ही आमचो तेंको ह्यो सरकाराक आसतलो. कारण हांव राजन कोरगांवकर ह्यो मोगो पक्षाचो कार्यकर्तो आसा. तसंच आमची पार्टी ही संलग्न असल्यामुळे, कोइलेशन असल्यामुळे, घटक पक्ष असल्यामुळे आमकां हे करचे भाग्यच पडटा, म्हणजे कंपल्शन आसा. सो प्रश्नच ना. हांव म्हज्या सगळ्या जे पेडणेकारांक उलो मारूंक सोदता की तुमी नेशन फर्स्ट, राष्ट्राचे विचारपूर्वक, कारण म्हजे जे पेडणेकार आसा हे सुशिक्षीत आहात, शिक्षीत आसात आणि अनुभवी आसात. तुम्ही बऱ्या माणसाकच निवडून हाडटले हेच्या बद्दल म्हाका विश्वास आसा. पहिली खबर म्हणजे मोगो पक्षात जेन्ना आतां इलेक्शन जाली तेच्या उपरांत 2 वर्सांचे जो हे जाले गॅप आसली, तितून आमचे खरे म्हणजे मोगो पक्षाचे म्हणजे आमच्या कार्यकारिणीचे आमचे कडेन संपर्क नासलो. तसोच बीजेपीने आमकां केन्ना, आमी घटक पक्ष असल्यामुळे केन्ना लक्ष दिवंक ना. पण फाटल्या दिसांनी सीएमान डायरेक्ट इंटरेक्शन करून आमची एक भेट घेतली आमच्या कार्यकर्त्यां वांगडा. आमकां बरेचशे कमिटमेंट म्हणजे सांगला की येता त्या काळात जे उरलेले 3 वर्सां आसा तितून आमी तुमकां साथ घेतले, वांगडा घेतले आणि जी पेडण्याची विकास जो खंय तरी खुंटीत जाल्लो आसा तो फुडें व्हरतले म्हणून. कारण आमच्या पेडण्यात बरेचशे गोष्टी आसात. एक हायवे जो धारगळच्यान सुरू जाला तो पत्रादेवी, कितलेशेच तेतून मेजर इश्यू आसात. एअरपोर्टाचे जॉब्स जे आसात त्याचो प्रॉब्लेम आसात. तशेंच थंयसरले टॅक्सी वेवसायीक आहात त्यांची इतली दयनीय स्थिती आसा की विचारूं नजो. तशेंच आयुष हॉस्पिटलांनी जॉब्साचो प्रॉब्लेम आसा. जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा आमचे हे सध्या म्हणजे भाडेपट्टीचेर दिले जातात, ते सुद्धा रेजिडेन्शियलासाठी. आणि ते खरे म्हणजे आमच्या स्पोर्ट्स जे पेडणेचे आसात त्यांच्यानी खंय वयचे हेचेर केन्ना दखल घेतली गेली ना. तशेंच आता कॅसिनो सिटी येता किंवा बरेचशे आनी इश्यू आसात हेचेर केन्नाच आमच्या आमदारांनी लक्ष दिवंक ना. सो हे सगळे विषय आम्ही आमच्या सीएमाच्या नजरेक हाडून दिले आणि सीएमा कडसून आमकां कमिटमेंट दिला, म्हणजे सांगला येणाऱ्या ज्या काळात ह्याच्या नंतर सदांच आमकां ते म्हणजे सांभाळून घेतले आणि त्याच्यानंतरच बाकीचे डिसिजन घेतले. स्पेशली रेल्वेचो इश्यू आसा, तसोच स्पेशली जो टॅक्सीकारांचो इश्यू आहा ह्यो ते प्रथम दर्शनी घेतले आणि हायवेचो इश्यू ह्यो प्रथम दर्शनी घेतले. तितून आमच्या कार्यकर्त्यांचो सहभाग घेतले, आमचे विचार विनिमय आम्ही प्रेझेंट करपाक आमकां ती ऑपॉर्च्युनिटी दिली. ह्या सगळ्या विशयानंतर म्हाकाय दिसले कित्याक आमी ह्या सरकाराक तेंको दिवपाची गरज आसा म्हणून. कारण येणारे 3 वर्षात जर आमच्या पेडण्याचो जर उरलेलो विकास जो आहा तो जर मेळता जाल्यार आमी कित्याक तेचे बेनिफीट घेवचे न्ही. आणि म्हाका खात्री आसा की आमचो सीएम हो शब्दाक आपले शब्द सांबाळून म्हणजे दवरतलोच आणि आमकां पेडणेकारांक आमकां जे आमी खुंटीत जालेले आसात, कधी अडकलेले आसात तांकां ते हितूंतले भायर काडटलो. म्हणून ह्यो तेंको आसा. हो तेंको आसा आमच्या नेशन फर्स्ट, जसो आमच्या राष्ट्राचे जे हित आमकां महत्व आसा त्या हिशोबान आमी ह्यो सरकाराक ह्या तेंको दिलेलो आसा. म्हजें ऑफिस हे पेडण्यात मध्यमवर्गीय सिटीत आसा. साहजिकच बरेचशे लोक येतात वयतात. इलेक्शन आसा आणि म्हजें कितें जालां, हांव कार्यकर्तो आसलो तरी म्हजे कडेन एक मिशन फॉर लोकल म्हणून एक प्रायव्हेट हे आसा म्हणजे ऑफिस, तितून म्हजे कडेन साहजिकच येणें जाता. तशेंच ते सुद्दां येयल्ले, तेंच्यांनी सुद्दां अशेंच आपल्याक तुमचो सहयोग दिवचो म्हणून येयले. पण तांकां आमी कसले कमिटमेंट दिवंक ना हांवें, अशें न्ही की तांकां बाबा हय म्हणून येयले. सो साहजिकच आनी बाकीचे पक्ष येवंक सोदतात, तेतून हांव आडोवंक शकना. इट इज ओपन ऑफिस, इट इज अ पब्लीक ऑफिस. भाऊंकडे ह्या संदर्भात माझे उलोवणे झाले, खरे म्हणजे आजच उलोवणे झाले आणि म्हाका भाऊनी सांगला हे फावटी आम्ही प्रत्यक्ष म्हणजे लक्ष घालता पेडण्यात आणि कितें आसा ते आम्ही त्याचे कामां फुडली उरलेली आसात ती फुडें व्हरचे म्हणून.